शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं एक ब्रँड, त्यांचं एक नाव देखील तयार झालेलं आहे। ते नाव म्हणजे आपला माणूस आपल्यासाठी। स्वतः भाऊसाहेब वागचौरे आपल्याबरोबर आहेत। साहेब, तुमचं महाराष्ट्र टाइम्समध्ये स्वागत आहे। साहेब, गेल्या 5 वर्षापूर्वी खूप विकास कामं झाले, खूप आम्ही हे केलं ते केलं असं आता या मागच्या उमेदवाराकडून नाव येते। नेमकी काय विकास कामं झाली तुमच्या काळात, कशी होती आणि या काळात काय झालीत? खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या मतदारसंघाचा मी जन्मानं आणि कर्मानं या मतदारसंघाबरोबर असलेला मी, माझा जन्म अकोले तालुक्यात शिक्षण संगमनेरला, गट विकास अधिकारी म्हणून नेवाशाला, राहुरीला, संगमनेरला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नगरला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिर्डीला 35 वर्षाची सेवा या आम जनतेच्या बरोबर झाली। खरं म्हणजे प्रशासकीय कारकीर्द संपल्यानंतर 2009च्या निवडणुकीत जनतेनं आणि बाबांच्या कृपेनं मला खऱ्या अर्थानं या लोकसभेमध्ये आपण सर्वांनी निवडून दिलं, खासदार झालो। खरं म्हणजे जनता 2-3 गोष्टीचं सतत चर्चा करते आहे। ती चर्चा म्हणजे भाऊसाहेब वागचौरे खासदार झाले आणि यांच्यामुळे आम्हाला खासदार निधी पाहायला गावागावात मिळाला, ही बरोबर आहे। दुसरं, स्वातंत्र्यानंतर प्रत्येक गावात वाडी व वस्तीवर पाऊल ठेवणारा पहिला खासदार म्हणून माझ्याकडे गेला असं सांगणारी माणसं मला भेटतायत, सांगतायत। आणि या 2 गोष्टीच्या पलीकडे जे मी काही काम 5 वर्षामध्ये केलं ते काम खऱ्या अर्थानं मला लोकांपुढे आणता आलं नाही, सांगता आलं नाही, किंवा ते प्रचंड काम करण्याचा मी यशस्वी प्रयत्न केलेला आहे। आणि खरं म्हणजे आज या ठिकाणी या सर्व मी केलेल्या कामाचं खऱ्या अर्थानं जनता मूल्यमापन करते आहे। आपण विचाराल तर कोणती कामं मी केली, खरं म्हणजे सांगायला पाहिजे, मतदारांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत। खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये रेल्वेचा असा एकही प्रश्न नाही की तो मी मांडला नाही, सोडवला नाही। म्हणजे रेल्वेचे जी स्टेशन्स आहेत त्याचं नूतनीकरण असेल, आदर्शकरण असेल, नवीन रेल्वे गाड्यांचं आगमन असेल, मंजुरी असेल, किंवा वेगवेगळ्या समजा शिर्डी ते घोटी या लोहमार्गाचं किंवा बेलापूर ते परळी या लोहमार्गाचं सर्वेक्षण असेल, किंवा नाशिक ते पुणे हा लोहमार्ग मंजुरी असेल की ज्याचं काम आता सुरू झालेलं आहे, अशा, किंवा रोटेगाव मार्गे शिर्डी असेल, किंवा कल्याण ते पुणे हा लोहमार्ग टाकायचा असेल, रेल्वेचा असा एकही प्रश्न मला आनंदानं सांगावंसं वाटतं की तो एकही प्रश्न मी ठेवला नाही, की तो मांडला नाही। त्याचं कारण असं होतं की बाबांच्या सेवेत राहिल्यामुळे पार्लमेंट सारं माझ्या ओळखीचं होतं, मंत्री साऱ्या माझ्या ओळखीचे होते, आजही ओळखीचे आहेत। आणि त्या पुण्याईवर माझं काम मी अत्यंत सहजपणे करून घेत होतो आणि ते सहजपणे मंजुरी त्याला मिळत होती। अशी अनेक कामं आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत। खरं म्हणजे या ठिकाणी रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं पाहिजे की रस्त्यांचा मास्टर प्लॅन मी तयार केला होता। गाव तिथे रस्ता, वाडी तिथे रस्ता, आणि जे रस्ते आहेत ते महामार्गानं जोडण्याचं काम असेल, किंवा हा धार्मिक स्थळं जे आहेत शिर्डी शिंगणापूर असेल, किंवा देवगड असेल, किंवा अनेक जी या म्हणजे या मतदारसंघामध्ये टुरिझमला प्रचंड असा वाव आहे। आणि म्हणून पर्यटन क्षेत्राला वाव मिळायच्या दृष्टीनं रस्त्यांचा विकास असेल, पर्यटन क्षेत्रांचा विकास असेल, या दृष्टीनं विमानतळाचा विकास असेल, किंवा पाण्याचे स्रोत। खरं म्हणजे हा मतदारसंघ तसा पाट पाण्यावर आधारित आहे। सर्व जे तालुके आहेत हे पाट पाण्यावर, शेतीवर अवलंबून आहे। आणि या भागाची शेती जर उज्ज्वल राहिली, पाट पाणी जर चांगलं मिळालं तरच हा भाग सुजलाम सुफलाम राहणार आहे। पण 2005च्या कायद्यामुळे नेमकं उलटं झालं की या आपलं जे हक्काचं पाणी या मतदारसंघाचं आहे ते जायकवाडीला दिलं गेलं, आणि आज म्हणजे हा भाग उजाड होतो की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून खरं म्हणजे पश्चिमेकडे जे समुद्राला पाणी वाहून जातं ते पाणी इकडे वळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, याची देखील मांडणी मी दिल्लीत केली, मुंबईत केली, माझ्या लेखी पत्राद्वारे केली, बोलण्यातून केली। त्याचप्रमाणे जे काही नदीजोड प्रकल्प जो आहे, हा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून देखील या मतदारसंघामध्ये हा भाग पाट पाण्याखाली कसा आणता येईल
वेगळ्या प्रकारचे जलसंधारणाची कामं करून वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी धरणं बांधून हा भाग सुजलाम सुफलाम कसा करता येईल आणि सरकारच्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या छोट्या मोठ्या योजना आहेत मग गावतळी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील यातून हा भाग पाठ पाण्याच्या स्रोताखाली कसा आणता येईल. खरं म्हणजे गोदावरी खोरं मुळा खोरं आणि गोदावरी मुळा आणि प्रवरा खोरं ही 3 खोरी आहेत. या 3 खोऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं पाण्याचे स्रोत अनेक आहेत पण त्या ठिकाणी देखील काही छोटी मोठी धरणं होऊ शकतात त्याचाही प्रयत्न मी माझ्या कालखंडात केलेला आहे. आणि हा पाठ पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा जो प्रश्न आहे प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर मला सांगायला मी कायदा मांडला, जे बिल मांडलं त्यामध्ये तर या देशातील शेतकऱ्यांना 24 तास वीज मोफत दिली पाहिजे जर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सुखी करायचं असेल. आणि म्हणून हा झाला देशव्यापी प्रश्न की ज्याचा परिणाम मतदारसंघातील शेतकऱ्यावर होऊ शकतो. परंतु या भागातील विजेच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मुळा प्रवरा सरकारनं बंद केली त्यावेळेला जे काही प्रश्न 3-4 तालुक्यामध्ये निर्माण झाले त्याबाबतचं जे धोरण आहे सरकारचं, राज्य सरकारचं धोरण ते पूर्णपणे बदलवण्यासाठी इथली सर्व मशिनरीचं नूतनीकरण करण्यासाठी अतिप्राचीन असलेला हा मुळा प्रवराचा जो मशिनरीचा भाग होता, पोलचा भाग होता, याच्या बाबतीतला नवीन बदलाचा भाग असेल, या मतदारसंघामध्ये छोटे मोठे प्रश्न जे आहेत विजेचे ते देखील निकाली काढण्यासाठी माझे निकराचे प्रयत्न झाले, त्यामध्ये मी देखील यशस्वी झालो. याप्रमाणेच इतर जे काही अनेक प्रश्न आहेत त्याचप्रमाणे सुशिक्षित बेकारांच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं MIDCचा प्रश्न जो आहे की खऱ्या म्हणजे श्रीरामपूरची MIDC किंवा इतर जे आणण्याचा मी देखील प्रयत्न केला. तळेगाव पट्ट्यामध्ये MIDC व्हावी म्हणून मी प्रयत्न केला, त्यामध्ये काही साथ मिळाली काही मिळाली नाही. त्याचप्रमाणे या भागामध्ये वेगवेगळ्या युवकांचे मेळावे घेऊन त्यांच्या हाताला काम मिळावं किंवा उद्योगधंद्यासाठी अर्थसहाय्य मिळावं याचा देखील मी प्रयत्न केला. प्रामुख्यानं मला सांगायला आनंद वाटेल की या मतदारसंघामधील 1 लाख विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी 5वी ते 7वी किंवा 10वी ते 12वी शिकत होते त्यांच्या पालकाला, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना करिअर एज्युकेशनचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. या करिअर एज्युकेशन मार्गदर्शनमधून 10वी नंतर काय विद्यार्थ्यांनी करावं, 12वी नंतर कोणते कोर्सेसला जावं, कोणत्या साईडला जावं या प्रकारचं मार्गदर्शन एका NGO मार्फत केलं. त्याचा फायदा एवढा झाला, शिक्षकांना झाला, विद्यार्थ्यांना झाला, पालकांना झाला आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी निश्चितपणे आजही मला अनेक पालक भेटतात, अनेक शिक्षक भेटतात. तुमचं करिअर एज्युकेशनचं जे मार्गदर्शन आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. अशी अनेक प्रकारची कामं मी या मतदारसंघात करायचा प्रयत्न केला. पण देशव्यापी तुम्हाला सांगायला ज्या कमिटीचा मी सदस्य होतो, जाती आणि जमातीच्या संबंधानं असेल त्या संबंधाचे जे काही देशव्यापी जे प्रश्न आहेत ते देशव्यापी प्रश्न सोडवायचा प्रश्न असेल, मांडायचा प्रश्न असेल. फायनान्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचा मी सदस्य होतो की ज्यामध्ये मला प्रणव मुखर्जी साहेबांच्या बरोबर त्याचप्रमाणे चिदंबरम साहेबांच्या या दोन्ही अर्थमंत्र्यांबरोबर 2.5 वर्ष काम करायची संधी मिळाली. आणि या देशातले जे कायदे आहेत, या देशामधली जी काही धोरणं आहेत, या धोरणामध्ये काही बदल करायचे असतील, यामध्ये काही गोष्टी सांगायच्या असतील, या सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्या काही गोष्टी निश्चितपणाने त्याचा समावेश झाला हे मी सांगेन. प्रश्नाच्या रूपानं असेल, कपात सूचनाच्या माध्यमातून असेल, 0 आवर्स असेल, जो काही लोकसभेचा जो कामकाजाचा जो भाग आहे त्या कामकाजाच्या भागामध्ये या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये मी माझ्या पद्धतीनं चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले, यशस्वी प्रयत्न केले हे मी या ठिकाणी सांगेन. आणि म्हणून हे सर्व मी केलं. काही गोष्टी जनतेसमोर आल्या, बऱ्याच गोष्टी आल्या नाहीत, अशा पद्धतीचं खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं. हे सर्व चित्र मी काम करत माझ्या 5 वर्षाच्या खासदारकीमध्ये केलेलं आहे. आणि खरं म्हणजे जो खासदार 13 दिवसात झाला, ज्यांनी स्वतः कबूल केलं, साहेब सभातून जे सांगतात की मी 13 दिवसात खासदार झालो, त्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं 5 वर्षात पाहिजे ते चांगलं काम करायला पाहिजे होतं. पण या मतदारसंघात त्यांनी प्रत्यक्षतः पाठ फिरवली. जनतेला कोणत्याही प्रकारची मदत करण्याऐवजी त्यांनी या ठिकाणी मतदारसंघात काही काम केलं नाही. या मतदारसंघाचं मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून आज ते मतं मागायला आपल्या आम जनतेसमोर येत आहेत, म्हणतायत मतं द्या म्हणून. मला जनतेला सांगायचं आहे की आता या निवडणुकीमध्ये 3 चेहरे आपल्यासमोर आहेत. माझा चेहरा आहे,
त्यांची काँग्रेसच्या वतीनं एक चेहरा आहे, आता जे सिटिंग खासदार त्यांचा चेहरा आहे. या 3 चेहऱ्यांची ओळख तुम्ही बघा. यांचं शैक्षणिक पात्रता तपासा, यांचं कामकाज तपासा आणि यांचं सर्व कामकाज तपासा. खरं म्हणजे 15 वर्ष आमदार राहिलेली ग्रस्त त्यांनी मुंबईत किती प्रश्न विचारले ते विचारा, दिल्लीत काय काम केलं ते विचारा, आणि हे 10 वर्ष आमदार राहिलेले काँग्रेसचे उमेदवार यांनी किती प्रश्न विचारले, किती कामकाज केलं हे श्रीरामपूर तालुक्यात जाऊन बघा. ही सर्व परिस्थिती तुम्हाला पाहिल्यानंतर ही निवडणूक पक्षाच्या, खरं म्हणजे आज हा मतदारसंघ 5 वर्ष मागे गेलेला आहे. हा मतदारसंघ जर खऱ्या अर्थानं पुन्हा हे करायचं असेल तर आता ही निवडणूक पक्षीय पातळीवर न ठेवता ही पक्ष चेहऱ्या पातळीवर ठेवावी अशी मी नम्रतेने विनंती जनतेला करेन. त्याचं कारणच असं आहे की या 3 चेहऱ्यामध्ये आपण बघा की कोण या योग्यतेचं आहे, कोण अयोग्यतेचं आहे. जनता जर मला म्हणाली तुमचा चेहरा अयोग्य तर माझी पूर्ण माघार आहे, पण मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे. जनतेनंच मला उभं केलं आहे, जनतेचा खासदार म्हणून मी आज उभा आहे, जनतेच्या आग्रहा खातर उभा आहे. मला खासदार व्हायची देखील लालसा नव्हती, पण जनतेला वाटायला लागलेलं आहे की या माणसाची गरज या मतदारसंघाला आहे, आणि या भावनेतूनच, जनतेच्या आग्रहातूनच, जनतेचा हाच माझा पक्ष समजून मी आज जनतेसमोर या उमेदवारी दाखल केलेली आहे, उमेदवार म्हणून उभा आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न होत आहेत, म्हणून आता माझी उमेदवारी मी निश्चित केलेली आहे. खरंच करण्याचा साहेब, मला एक असं विचारायचं आहे का 5 वर्ष तुम्ही खासदारकीमध्ये काम केलं, सेवा केली या मतदारसंघाची, मात्र आता जे काही खासदार आहेत सदाशिव लोखंडे, तुम्ही जो आता पाढा वाचला विकास कामांचा, काही सर्वेक्षण देखील केलेले आहेत, ते कामं देखील आता प्रगतीपथावर आहेत किंवा होतील, पुढच्या या काळामध्ये होतील. पण मला एक सांगा, त्यावेळेला तुमचं सरकार नसताना तुम्ही हे कामं केलीत, आणि आता जे सेना भाजपाचं जे काही केंद्रात राज्यात सरकार आहे, खासदार सदाशिव लोखंडे हे काम करण्यात का कमी पडले, नेमके काय कारण असायला पाहिजे? खरं म्हणजे याच्यावर मी भाष्य करणं का कमी पडले हेच खरं म्हणजे त्यांनाच विचारलं पाहिजे, किंवा याची माहिती पत्रकारांनीच घेतली पाहिजे. खरं म्हणजे पत्रकार मित्रांना माझं सांगणं आहे की सत्य तुम्ही जनतेसमोर मांडलं पाहिजे. लोकशाहीमध्ये पत्रकार हा 4था स्तंभ म्हणतो, आपण मानतो आहे, पण आहे. या 4थ्या स्तंभाचं काम देखील समाजाला प्रबोधन करण्याचं आहे. खरं म्हणजे आता या निवडणुकीमध्ये ही जनतेची निवडणूक आहे. माझं सर्व पत्रकार मित्रांना आव्हान आहे की त्यांनी खऱ्या अर्थानं मग ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असतील किंवा प्रिंट मीडियाचे असतील, या सर्वांनी आता ही निवडणूक त्यांची देखील आहे. हे मतदारसंघातील सर्वजण आहेत, मतदार आहेत, त्यांनी देखील खरं चित्र जनतेसमोर उभं केलं पाहिजे, मांडलं पाहिजे. कारण ही निवडणूक जरा प्रिंट मीडियाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने जर जनतेला जर खरं नाही सांगितलं तर या दृष्टीनं या मतदारसंघाचं नुकसान होईल. हे नुकसान जर टाळायचं असेल तर प्रिंट मीडियाने देखील सत्याची, खऱ्याची भूमिका वठवली पाहिजे. पत्रकार देखील त्यांची भूमिका मांडत राहतील, चांगलं जे आहे ते सत्य तेच मांडतील. मला अजून एक असं विचारायचं आहे का, आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय आता उमेदवार आहेत सेना भाजपाचे आहेत, तुम्ही आता भाजप पक्षामध्ये असताना देखील तुम्ही आता बंडखोरी करून उमेदवारी लढतायत. मी तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. मी आता फक्त मी जनतेचा उमेदवार म्हणून रिंगणामध्ये खडा आहे, उभा आहे. जनतेनं मला उभं केलेलं आहे. जनतेच्या भावनांचा मी खऱ्या अर्थानं आज म्हणजे त्या भावनांचा प्रतिसाद म्हणून उभा आहे. आजही मला रोज फोन 100 असतात, तुम्हाला उभं राहायचं आहे, तुम्हाला निवडणुकीत बाजूला व्हायचं नाही. अनेक लोकांनी मला फोनवर आजही सांगतायत तुम्ही माघार घ्यायची नाही, आणि हेही पण सांगतात तुम्ही आहे म्हणून ही निवडणूक आहे, तुम्ही जर या निवडणूक नसता तर या निवडणुकीमधलं मताधिक्य अत्यंत घटलेलं दिसलं असतं. तुम्ही जर या निवडणुकीत आहे म्हणून आनंद आहे, तुम्ही जर या निवडणूक नसते तर अनेक गावांनी बहिष्कार टाकला असता. अशी गावं मला भेटली, अनेक व्यक्ती अशा भेटल्या की तुम्ही नसते तर आम्ही या निवडणुकीमध्ये नाटो मारला असता, नॉटोचं बटन दाबलं असतं. म्हणजे अशा प्रकारची विचित्र स्थिती या मतदारसंघाची झालेली आहे. याचा देखील विचार झाला पाहिजे पत्रकारांनी, आपण सर्वांनी हे जनतेला. मला अजून एक असं विचारायचं आहे का, तुम्ही आता बंडखोर उमेदवार आहेत, ठीक आहे, तुम्ही म्हणता का पत्रकारांना काय म्हणायचं किंवा कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, मात्र एक प्रश्न माझा असा आहे, तुम्ही आता बंडखोर उमेदवार आहेत, तुमच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जर तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला का वाकचौरेंनी आता माघार घ्यावी, त्यांनी शांत बसावं, त्यावेळेला तो निर्णय नेमकी कोणाचा असेल? आपण मागच्या वेळेला देखील तुमची प्रतिक्रिया दिलेली आहे, आता यावेळेला पुन्हा एकदा लोकांना मी जनतेच्या बळावर, जनतेच्या सांगण्यावरून उभा आहे. जनता हा माझा पक्ष आहे. जनतेला विचारेल, जनता सांगेल त्याप्रमाणेच मी माझी पुढची वाटचाल ठेवणार आहे, आणि जनतेच्या दिशेवर, जनतेच्या विचारावर
मी माझी कृती आखणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आता मला उत्तर दिलं, अगदी थोडक्याच एक याच्यावरतीच एक प्रश्न आहे, जर तुमच्यावरती पक्षाने जर कारवाई केली तर यापुढचा तुमचा नेमकी मार्ग कसा असणार आहे? जे जे या बाबतीमधलं मी काही सांगू शकणार नाही. मार्ग तर माझा हाच आहे, मी तो उभा राहणार आहे, राहिलेलो आहे. आणि जी जनता त्याचा कसं जनता निराकरण हे जनतेच्या हातामध्ये मी सारं सोपवतो. मी जनता मी माझं सर्व आयुष्य देखील जनतेच्या हातामध्ये सोपवतो. आणि मी सांगितलेलं आहे की 15 दिवस जनतेने मला देणार आहेत आणि माझं सारं आयुष्य, सेवेचं आयुष्य मी जनतेला बहाल करणार आहे. ही माझी भूमिका आहे आणि ही भूमिका ठाम आहे. तसं आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन आलो, हीच भूमिका माझी आहे. आणि हे सेवेचं व्रत घेऊनच शेवटच्या श्वासापर्यंत मी जनतेची सेवा करणार आहे. एक अजून एक प्रश्न, सेनेचे जे का सेना भाजपाचे जे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रचार सभेमध्ये असं सांगितलं का भाऊसाहेब वागचौरे थांबतील, माझा प्रचार करतील, नेमकी काय काय समजायचं आता? हे त्यांनाच परत जाऊन विचारा, त्यांना जाऊन विचारा. ठीक आहे, त्यांच्याकडून आपण काही प्रश्नांची उत्तरं देखील मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी जे काही त्यांची भूमिका मांडलेली आहे ते उमेदवारी करणार, कोणतेही माघार घेणार नाही. आणि जे काही त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे केलेले काही विकास कामं आहेत त्याचा देखील त्यांनी पाडा मांडलेला आहे. त्याचप्रमाणे या सेना भाजपाचे जे काही आता सदाशिव लोखंडे खासदार आहेत यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करण्यास का कमी पडले हे देखील त्यांनी पत्रकारांवरतीच लोटून दिले आहे. त्यांनी त्यांच्याकडून काढून घ्यावं हे देखील त्यांनी त्यांची भूमिका आता स्पष्ट केलेली आहे. मात्र आता या निवडणुकीमध्ये आता खरी लढत आता सुरू झालेली आहेत. सर, एक शेवटचा एक प्रश्न, याच्यामध्ये आता 4-5 उमेदवार आहेत, खरी लढत नेमकी कोणात आहे? तुम्हीच ठरवा कोण खरी लढत कोणात आहे. मी नाही सांगणार, जनता ठरवी खरी लढत कोणात आहे. याचं मूल्यमापन मी करणं, मी उमेदवार आहे, मी कसा करू शकेल? तुम्हीच करावं याचं मूल्यमापन. खरी लढत कोणात आहे याचं मूल्यमापन तुम्हालाच करावं लागणार आहे. त्यांनी ते देखील उत्तर टाळलेलं आहे. त्याचं मूल्यमापन जनता किंवा कोण करेल याच्यावरती त्यांनी लुटून दिलेलं आहे. अतिशय एकदम दिलखुलास त्यांनी त्यांची भूमिका देखील मांडलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मतदान देखील होणार आहे. कोण कोणाच्या याच्यामध्ये मतदान टाकते, कसं प्रचाराची दिशा कशी असणार आहे, आरोप प्रत्यारोप आपल्याला प्रत्येकाला बघायला मिळणार आहे. मात्र ही जी निवडणूक असणार आहे ही विचारांची निवडणूक असणार आहे, चांगल्या विकास कामांची निवडणूक असणार आहे. असंच यांच्याकडून काही मुद्दे देखील त्याच्यातून आलेले आहेत. आपण इथेच थांबतोय. पुन्हा नवीन उमेदवार त्याची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. त्यांनी कोणकोणते कामं केले, कोणाचे काय ध्येय आहे, स्वप्न आहे, कोणकोणते विकास कामं करणार आहेत. प्रत्येक उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जे काही उमेदवार आहेत त्यांची देखील आपण बाजू समजून घेणार आहोत, ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आपण इथंच थांबतोय.